हॅलो हॅलो स्टुडंट्स. सो कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये किंवा या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मोल कसे कॅल्क्युलेट करायचे बघितलं होतं. आता आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की कॉन्सन्ट्रेशन टर्म्स कोणते असतात आणि ते कसे कॅल्क्युलेट करायचे. सोबत मी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन टर्म्सचे ट्रिक्स पण देणार आहे, ते ट्रिक्सही आपल्याला बघायचे. आणि हा जो पार्ट आहे कॉन्सन्ट्रेशन टर्म, हा आपल्या चॅप्टर सोल्युशनसाठी खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सो इकडे बघा, कॉन्सन्ट्रेशन टर्म सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट माहित असणं खूप खूप जास्त आवश्यक आहे. कोणती? की याच्यामध्ये ज्या ज्या वेळेस मी ए लिहिल, कॅपिटल ए, या कॅपिटल ए ला तुम्हाला पकडायचं सॉल्व्हंट, याला तुम्ही कन्सिडर करणार सॉल्व्हंट, आणि कॅपिटल बी ला तुम्ही कन्सिडर करणार सोल्यूट. आता सर सॉल्व्हंट आणि सोल्यूट काय? अरे खूप सोपं आहे. समजा माझ्याकडे साखर आहे, माझ्याकडे पाणी आहे, मी साखर पाण्यामध्ये टाकली तर साखर जी आहे, साखर शुगर, ती तुमची सोल्यूट असेल, पाणी जे असेल ते सॉल्व्हंट असेल, आणि साखर आणि पाणी मी मिक्स केलं तर तुम्हाला भेटेल सोल्युशन. म्हणजे मी असं म्हणू शकतो की सोल्यूट प्लस सॉल्व्हंट या दोघांची जर मी ॲडिशन केली तर आपल्याला भेटतं सोल्युशन. ठीक आहे, सोल्यूट आणि सॉल्व्हंटची जर ॲडिशन केली तर काय भेटतं आपल्याला? सोल्युशन. तर इम्पॉर्टंट काय आहे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की कॅपिटल ए म्हणजे सॉल्व्हंट आहे आणि कॅपिटल बी म्हणजे सोल्यूट आहे. ए मीन सॉल्व्हंट, बी मीन सोल्यूट, हे विसरायचं नाही. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन टर्म मध्ये ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर आता फर्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म बघू आपण, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. तर आपलं जे फर्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे तो आहे पर्सेंटेज वेट बाय वेट. याला मास पर्सेंटेज असंही म्हणतात, याला वेट फ्रॅक्शन असंही म्हणतात, याला पर्सेंटेज बाय वेट, पर्सेंटेज वेट बाय मास, पर्सेंटेज मास बाय मास, असे डिफरंट नेम्स याला आहेत. आता इथं इम्पॉर्टंट काय आहे की पर्सेंटेज वेट बाय वेट मध्ये समजा मी असं लिहिलंय x% वेट बाय वेट, तर याचा मिनिंग तुम्हाला समजला पाहिजे किंवा याचा सेंटेन्स मध्ये कन्व्हर्जन तुम्हाला करता आलं पाहिजे. x% वेट बाय वेट म्हणजे नेमकं काय? याला सेंटेन्स मध्ये कन्व्हर्ट करा. कसं करणार? तर याचा मिनिंग होतो x ग्राम सोल्यूट, x ग्राम सोल्यूट प्रेझेंट इन 100 ग्राम सोल्युशन. याचा मिनिंग लक्षात ठेवायचा आहे. x% वेट बाय वेटचा मिनिंग काय होतो की x ग्राम सोल्यूट प्रेझेंट इन 100 ग्राम सोल्युशन, म्हणजे सोल्युशनचं वेट 100 ग्राम आहे आणि सोल्यूट x ग्राम आहे. तुम्हाला याचं सेंटेन्स मध्ये कन्व्हर्जन करता आलं तर याचे क्वेश्चन्स तुम्हाला खूप इझिली सॉल्व्ह होतील. आता एखादी व्हॅल्यू ठेवू आपण. समजा मी तुम्हाला म्हटलं की 49% वेट बाय वेट H2SO4. आता याला सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करायचंय. मग याला जर सेंटेन्स मध्ये कन्वर्ट केलं तर कसं लिहिणार तुम्ही? 49 ग्राम, फक्त x च्या जागेवर 49 ठेवलं, H2SO4 इज प्रेझेंट इन 100 ग्राम सोल्युशन. तर हा झाला याचा मिनिंग. तर तुम्हाला मिनिंग समजला पाहिजे, कारण मिनिंग समजलं तर कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन्स तुम्हाला लगेच सॉल्व्ह होतील. ओके, तर हा झाला याचा मिनिंग. आता याचा फॉर्म्युला काय बनतो आपण ते बघू. याचा फॉर्म्युला काय बनतो? तर पर्सेंटेज वेट बाय वेट इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट. हा काय सांगितलं होतं तुम्हाला मी? हे W म्हणजे वेट आणि B म्हणजे काय असतं? सोल्यूट. हे बघा, B म्हणजे काय असतं? सोल्यूट. तर याला काय रीड करणार? वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सोल्युशन. हे पण तुमचं ग्राम मध्ये असेल, हे पण तुमचं ग्राम मध्ये असेल, आणि तुम्हाला करायचं इंटू 100. काय करायचं तुम्हाला? इंटू 100. तर हा झाला तुमचा फॉर्म्युला. आता हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण नंतर न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करताना तुम्हाला या फॉर्म्युल्याची गरज पडणार आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, चला. तर हे झालं आपलं पहिलं कॉन्सन्ट्रेशन टर्म, जिचं नाव आहे पर्सेंटेज वेट बाय वेट. आता थोडंसं व्हिडिओ पॉज करून नोट्स बनवायला चालू करा. आपण नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म वर जाऊया. चला, आय होप तुम्ही नोट्स बनवले असतील. तर आपण आपल्या नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म वर जाऊया. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आपला जो नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे, तो हे पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम. अगोदर कोणता होता? पर्सेंटेज वेट बाय वेट. हा कोणता आहे? पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम. सेम फॉर्मॅट मध्ये शिकायचं, सेम फॉर्मॅट मध्ये. काय? आता समजा मी असं लिहिलं x
पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूम. त्याचा मीनिंग काय होतो? त्याचा मीनिंग होतो की एक्स ग्राम सोल्यूट प्रेझेंट इन 100. हा आता इकडे बघा, इथं खाली व्हॉल्यूम आहे आणि व्हॉल्यूम आपण ग्राम मध्ये घेतो का नाही? याच्या अगोदर आपण काय लिहिलं? 100 ग्राम सोल्युशन. इथं व्हॉल्यूम आहे आणि व्हॉल्यूम आपण घेतो ml मध्ये, तर तुम्ही लिहिणार 100 ml सोल्युशन. 100 ml सोल्युशन. ओके, आता आपण एक व्हॅल्यू घेऊ. समजा मी तुम्हाला म्हटलं 49% वेट बाय व्हॉल्यूम H2SO4. सेमच एक्झाम्पल घेतलंय, तर याला सेंटेन्स मध्ये कसं कन्वर्ट करणार? एक्सच्या जागेवर 49 ठेवा, तर काय येईल? 49 ग्राम H2SO4 प्रेझेंट इन 100 ml सोल्युशन. हा याचा मीनिंग झाला. ओके, सेमच फॉर्मॅट मध्ये शिकतोय आपण, काही चेंज करत नाही. आता बघा, फॉर्मॅट्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सेंटेन्स मध्ये कसं लिहायचं. आता याचा फॉर्म्युला बघू आपण. त्याचा फॉर्म्युला कसा बनल इकडे बघा सगळ्यांनी. याचा जो फॉर्म्युला आहे तो कसा येईल? पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू WB. चला सांगा पटकन, याचा मीनिंग काय होतो? W म्हणजे वेट, B म्हणजे सोल्यूट, वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय आता इथं खाली व्हॉल्यूम आहे, तर तुम्ही लिहिणार व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. हे तुमचं असेल ग्राम मध्ये, हे तुमचं असेल ml मध्ये, आणि तुम्ही करणार इंटू 100. ओके, तर हा झाला तुमचा फॉर्म्युला. आता हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्हाला कधी पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम काढायची गरज पडली तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. चला व्हिडिओ पॉज करा आणि नोट्स बनवून घ्या. चला नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म वर जाऊया आपण. आय होप तुम्ही नोट्स बनवत आहात. तर नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म वर आपण जाऊया. जो आपला नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे तिसरा, तो आहे पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. ठीक आहे, सेम फॉर्मॅट मध्ये, परत त्याच फॉर्मॅट मध्ये शिकायचे. जर मी लिहिलं x% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम, तर याचा सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करा बरं. याचा मीनिंग काय होतो? x ml, ग्राम नाही ml, कारण इथं दोन्ही पण व्हॉल्यूम्स आहेत, तर आपल्याला ml मध्येच घ्यावं लागेल. x ml सोल्यूट प्रेझेंट इन 100 ml सोल्युशन. 100 ml सोल्युशन. मी काय बोललो तुम्हाला? सेम फॉर्मॅट मध्ये करायचं, सेम फॉर्मॅट मध्ये. आता नेक्स्ट काय करायचं रे? एक्सच्या जागेवर एखादी व्हॅल्यू ठेवा, तीच व्हॅल्यू ठेवू आपण. 49% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम H2SO4. जर मी असं लिहिलं त्याचा मीनिंग काय होतो? 49 ml, ग्राम नाही ml, H2SO4. 49 ml H2SO4 प्रेझेंट इन 100 ml सोल्युशन. 100 ml सोल्युशन. ओके, सेम फॉर्मॅट आहे. चला आता आपण बघितलं की सेंटेन्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं. आता याचा फॉर्म्युला बघू. चला फॉर्म्युला क्रिएट करा त्याच लॉजिकने. तर काय फॉर्म्युला म्हणाल? पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू VB. चला सांगायचं मीनिंग काय होतं? V म्हणजे व्हॉल्यूम, B म्हणजे सोल्यूट. तर काय झालं? व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. हे दोन्ही पण तुमचे असले पाहिजे ml मध्ये, आणि तुम्ही काय करणार? इंटू 100. हा झाला तुमचा फॉर्म्युला. आता इकडे बघा, आता नीट लक्ष द्या. कॉन्सन्ट्रेशन टर्म वर PYQ जर तुम्ही बघितले तर काही क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन टाइप सिमिलर सापडेल की कोणता कॉन्सन्ट्रेशन टर्म टेम्परेचर डिपेंडंट आहे आणि कोणता कॉन्सन्ट्रेशन टर्म टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. टेम्परेचर डिपेंडंट म्हणजे काय की कोणता कॉन्सन्ट्रेशन टर्म टेम्परेचरवर डिपेंड करतो आणि कोणता डिपेंड करत नाही. इंडिपेंडंट म्हणजे डिपेंड करत नाही आणि डिपेंडंट म्हणजे डिपेंड करतो. तर याची तुम्हाला एक बेस्ट ट्रिक सांगतो. भरपूर जण ते पाठ करतात की कोण डिपेंड आहे कोण इंडिपेंडंट आहे, आणि तुम्ही पाठ केलं की ते विसरून जाईल. तर एक तुम्हाला बेस्ट ट्रिक सांगतोय. इकडे बघा सगळ्यांनी, एक तुम्हाला बेस्ट ट्रिक सांगतोय की टेम्परेचर डिपेंडंट आहे का इंडिपेंडंट कसं काढायचं. चला इथं लिहितोय मी. इकडे बघा, तुम्हाला बघायचंय की तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूम आहे का. परत आहे का, तुम्हाला बघायचंय की तुमचा हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे का. तर इकडे बघा, इफ व्हॉल्यूम प्रेझेंट, जर तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूम प्रेझेंट असेल तर तुम्ही त्याला म्हणायचं टेम्परेचर
डिपेंडंट. काय म्हणणार तुम्ही त्याला? टेम्परेचर डिपेंडंट. ठीक आहे. जर व्हॉल्यूम असेल तर, आणि जर व्हॉल्यूम अब्सेंट असेल, इफ व्हॉल्यूम अब्सेंट, जर तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूम अब्सेंट असेल, म्हणजे व्हॉल्यूमच नाही फॉर्म्युल्यामध्ये, कुठंच व्हॉल्यूम नाहीये, तर तुम्ही त्याला म्हणणार टेम्परेचर इंडिपेंडंट. काय म्हणणार? टेम्परेचर इंडिपेंडंट. खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. तुम्हाला पाठ करायची गरज नाही. फक्त काय लक्षात ठेवायचं की फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूम हा टर्म आहे का, व्हॉल्यूम प्रेझेंट आहे का. व्हॉल्यूम असेल तर टेम्परेचर डिपेंडंट, व्हॉल्यूम नसेल तर टेम्परेचर इंडिपेंडंट. आता इकडे बघा, आता मला सांगा, इथूनच स्टार्ट करू आपण. हा तुमचा फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये फक्त बघायचं की व्हॉल्यूम आहे का. बघा इथं तर दोन दोन व्हॉल्यूम आहेत. तर मग हा जो कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे हा तुमचा कसा असेल रे? टेम्परेचर डिपेंडंट असेल. काय असेल? टेम्परेचर डिपेंडंट. अगोदरचा बघू आपण. मला सांगा, हा तुमचा कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे, आपल्याला ओळखायचं की टेम्परेचर डिपेंडंट आहे का इंडिपेंडंट. हा तुमचा फॉर्म्युला. बघा फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूम आहे, हे बघा व्हॉल्यूम आलंय ना फॉर्म्युल्यामध्ये. तर व्हॉल्यूम आलं तर तुम्ही काय म्हणणार? टेम्परेचर डिपेंडंट. टेम्परेचर डिपेंडंट. आता इकडे या. आता मला सांगा, हा कॉन्सन्ट्रेशन टर्म बघा, हा फॉर्म्युला बघा, याच्यामध्ये कुठं तरी तुम्हाला व्हॉल्यूम दिसतंय का? हे वेट आहे, हे वेट आहे, कुठं व्हॉल्यूम नाहीच आहे. आणि व्हॉल्यूम नसेल तर तुम्ही काय म्हणणार? टेम्परेचर इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे जे टेम्परेचरवर डिपेंड करत नाही. ठीक आहे. सिंपल आहे. व्हॉल्यूम असेल तर टेम्परेचर डिपेंडंट, व्हॉल्यूम नसेल तर टेम्परेचर इंडिपेंडंट. ओके, चला. तर आपण हा कॉन्सन्ट्रेशन टर्म बघितला. व्हिडिओ पॉज करा. ही जी ट्रिक आहे ती ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि याच्या अकॉर्डिंग तुम्ही सांगू शकता. चला, तर आपण जाऊया आपल्या नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्मवर, ज्याचं नाव आहे मोलॅरिटी. आणि नीट आहे का, या चॅप्टर साठी हा वाला जो कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे, मोलॅरिटी, मोलॅलिटी आणि मोल फ्रॅक्शन, हे तीन कॉन्सन्ट्रेशन टर्म खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्याला मी स्टार करतोय. तर आपण आता बघूया की व्हॉट इज मोलॅरिटी. इकडे बघा सगळ्यांनी. तर आधी डेफिनेशन लिहू. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट present in 1 liter solution. ही झाली याची डेफिनेशन. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 liter सोल्युशन. आता याचं फॉर्म्युल्यामध्ये कन्व्हर्जन करू. बघा, मोलॅरिटीला आपण डिनोट करतो कॅपिटल एम ने, इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट. याला कसं लिहिणार? एन बी. कसं लिहिलं सर? अरे एन म्हणजे मोल्स, स्मॉल एन म्हणजे मोल्स असतात ना, आणि बी म्हणजे काय असतं? सोल्यूट असतं. स्टार्टिंगला सांगितलं ए म्हणजे सॉल्व्हंट, बी म्हणजे सोल्यूट. लक्षात ठेवा. तर एन बी म्हणजे काय? मोल्स ऑफ सोल्यूट झालं, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. पण व्हॉल्यूम तुमचं असलं पाहिजे लिटर मध्ये, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हा आपला फॉर्म्युला झाला. मोलॅरिटी इज इक्वल टू एन बी डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. हा, आता तुम्ही मला ट्रिकचा वापर करून सांगा की हा जो कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे हा टेम्परेचर डिपेंडंट आहे का टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. खूप खूप जास्त इझी आहे. तुम्ही थोडासा विचार करून मला सांगायचं. कसं ओळखायचं सांगा बरं. आता मला सांगा, हा तुमचा फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये बघा व्हॉल्यूम आले, आणि मी काय सांगितलं? व्हॉल्यूम आलं की तुम्ही काय म्हणणार? टेम्परेचर डिपेंडंट. हा कसा आहे? टेम्परेचरवर डिपेंड करतो. टेम्परेचरवर डिपेंड करतो, टेम्परेचर डिपेंडंट. नेक्स्ट, याचं युनिट काय असेल? आता इकडे बघा, एन म्हणजे काय? तुमचं मोल. आणि व्हॉल्यूम कशामध्ये घेत आहे? लिटरमध्ये. तर युनिट काय येईल? मोल पर लिटर. आणि अजून कॅपिटल एम म्हणजे मोलर असंही म्हणतो याला आपण. ओके, याला मोलरही म्हणतो किंवा मोल पर लिटर असंही म्हणतो. दोन्ही पण याचे युनिट्स आहेत. सो याला म्हणतो आपण मोलॅरिटी. आता मोलॅरिटी ऑलरेडी 11th ला शिकले, पण काही सॅम्पल आपण काही एक्झाम्पल्स बघू जे तुम्हाला गरजेचे आहेत. चला एकदा पॉज करून सगळ्यांनी नोट डाऊन करा. चला, आय थिंक नोट डाऊन तुम्ही केलं असेल. चला, आता हा एक न्यूमरिकल आहे, सगळ्यांनी न्यूमरिकल लिहून घ्यायचं, आपण सॉल्व्ह करू. बघा काय क्वेश्चन दिलेला रे. क्वेश्चन वाचा सगळ्यांनी. काय क्वेश्चन दिलाय? 49 ग्राम H2SO4 dissolved in 2 liter solution
आणि याची आपल्याला मोलॅरिटी फाइंड करायची. फाइंड मोलॅरिटी. आता इकडे बघा, तर 49 ग्राम H2SO4 याच्या आधी मोल्स काढा. मला सांगा मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय? NB डिवायडेड बाय व्हॉल्यूम. म्हणजे मोल्सची गरज लागेल ना तुम्हाला, मोल्स काढावे लागतील. आता इथं कुठं मोल्स दिलेच नाही आपल्याला, तर मोल्स काढा. तर 49 ग्राम H2SO4 चे मोल्स काढा. N इज इक्वल टू वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. तुम्हाला माहिती आहे वेट किती आहे 49. H2SO4 चं मोलर मास किती असतं 98. उत्तर येईल 0.5. ते NB आलं. आता इकडे बघा 2 लिटर सोल्युशन म्हणजे काय की व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन तुम्हाला किती दिले 2 लिटर. म्हणजे आता बघा NB पण आहे आपल्याकडे आणि व्हॉल्यूम पण आहे. हे जे तुम्ही काढले हे मोल्स काढलेत. आता मला सांगा मोलॅरिटीचा काय फॉर्म्युला आहे? NB डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. हा फॉर्म्युला आहे, आताच बघितलं आपण. NB किती आपलं 0.5. व्हॉल्यूम किती आपलं 2. तर उत्तर काय येईल 0.25. एकतर मोल पर लिटर किंवा कॅपिटल एम म्हणजे मोलर तुम्ही लिहू शकता. तर हा क्वेश्चन असा आपण सॉल्व्ह केला. ओके, चला नोट करा. चला नेक्स्ट क्वेश्चन जाऊया आपण. आता हा थोडासा डेंजर क्वेश्चन आहे. तर कॉन्सेप्च्युअल लर्निंग तुमची चांगली असली पाहिजे. आठवा मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की ते वेट बाय व्हॉल्यूम जे ना पर्सेंटेज, त्याचं सेंटेन्स मध्ये कन्व्हर्जन तुम्हाला करता आलं पाहिजे आणि इथं त्याची गरज पडते. चला हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. बघा तर काय दिले, फाइंड द मोलॅरिटी ऑफ 80% वेट बाय व्हॉल्यूम NaOH. आता मला एक सांगा रे, 80% वेट बाय व्हॉल्यूमला सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करा. कसं लिहिणार तुम्ही सांगा मला, की 80 ग्राम NaOH प्रेझेंट इन 100 ml सोल्युशन. आता हे आत्ताच बघितलंय आपण की वेट बाय व्हॉल्यूम दिलं तर याला सेंटेन्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं केलं. आता इकडे लक्ष द्या. आता मला एक सांगा रे, की 80 ग्राम NaOH चे मोल्स काढू शकता? काढा बरं. मोलचा फॉर्म्युला काय असतो? वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. सांगा वेट किती दिलंय 80 डिवायडेड बाय NaOH चं मोलर मास किती आहे 40. कसं काढलं? सोडियम 23, ऑक्सिजन 16, हायड्रोजन 1, तिघांची ऍडिशन करा 40. तर आन्सर येईल तुमचं किती 2. आन्सर किती आता 2. म्हणजे हे 2 मोल आपले भेटले आपल्याला. आता इकडे या, मला सांगा 100 ml सोल्युशन दिले म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन किती आहे 100 ml. पण मला सांगा मोलॅरिटी फाइंड करताना व्हॉल्यूम ml मध्ये लागतं का नाही, लिटर मध्ये कन्वर्ट करा. तर 100 ml म्हणजे 0.1 लिटर. ठीक आहे, 3 ने पॉइंट अलीकडे सरकवायचं तुम्हाला किंवा 1000 ने डिवाइड करा. आता बघा NB आहे आपल्याकडे, व्हॉल्यूम आहे. सांगा मोलॅरिटी इज इक्वल टू काय असतं NB डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. मग NB किती आपल्याकडे 2. हे बघा ना NB 2 काढले आणि व्हॉल्यूम किती आहे 0.1. आन्सर येईल तुमचं 20 मोलर. हे असं आपण सॉल्व्ह करतो. ठीक आहे, चला नोट करा सगळ्यांनी. चला आय होप नोट केला असेल. हा आता इकडे बघा नेक्स्ट. आता हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा टाईप तुम्हाला बघायचा आहे आणि हा सॉल्व्ह करायचा आहे. चला आता हा क्वेश्चन कोणता इकडे बघा. ओके चला हा क्वेश्चन नोट करा. फाइंड द वेट ऑफ 2 मोलर ग्लुकोज डिझॉल्व्ड इन 1 लिटर सोल्युशन. मोलॅरिटीच्याच टाईप मध्ये येतो, व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. चला आपण याला सॉल्व्ह करूया. तर अगोदर सगळ्यांनी नीट लक्ष द्या. फिजिकल केमिस्ट्रीचा गोल्डन रूल आहे, तुम्हाला गिव्हन डेटा लिहिता आला पाहिजे. जर प्रॉपरली गिव्हन डेटा लिहिला तरच तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह होईल. तर आधी तुम्हाला गिव्हन डेटा लिहायची सवय लागली पाहिजे. आपण काय करू, गिव्हन डेटा लिहू, त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. गिव्हन डेटा जर तुम्हाला लिहिता आला ना तर 80% क्वेश्चन तुमचा तिथं सॉल्व्ह होतो. तर बघा फाइंड द वेट, वेट काढायचे 2 मोलर ग्लुकोज. याचा अर्थ मोलॅरिटी तुम्हाला किती दिलेली आहे 2. डिझॉल्व्ड इन 1 लिटर सोल्युशन, व्हॉल्यूम जे तुम्हाला दिले ते दिले 1 लिटर आणि वेट काढायचे म्हणजे W तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. आता मला सांगा मोलॅरिटीचा जो फॉर्म्युला आहे, मोलॅरिटीचा काय फॉर्म्युला आहे, मोलॅरिटी इज इक्वल टू NB डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. हा फॉर्म्युला आहे. M किती दिले तुम्हाला 2. N तुम्हाला काढायचे, कारण ज्याही वेळेस तुम्हाला वेट काढायची गरज पडेल त्याच्या अगोदर तुम्हाला मोल्स काढावे लागतील तर वेट काढू शकता तुम्ही. व्हॉल्यूम किती दिले रे 1. तर N ची व्हॅल्यू काय येईल 2 × 1
इज इक्वल टू काय 2. हा आता मला सांगा मोल्सचा फॉर्म्युला काय असतो, वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे टाइप 1 चा मोल कन्सेप्टचा फॉर्म्युला. आता एन किती काढले आपण 2, तर इथं 2 ठेवा. डब्ल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. सांगा ग्लुकोजचं मोलर मास किती असतं 180. ग्लुकोजचं मोलर मास किती असतं 180. मग डब्ल्यू किती येईल रे 180 इकडे जाईल 2 इंटू 180 इज इक्वल टू काय 360 ग्राम. तर ही पण एक मोलॅरिटीची व्हरायटी आहे. ओके चला नोट करा सगळ्यांनी. आय होप नोट केलं असेल तुम्ही. चला नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म वर जाऊया आपण सगळ्यांनी. नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म हेडिंग टाकायची आहे मोलॅलिटी. मोलॅलिटी मोलॅलिटी मोलॅरिटीचा छोटा तोतला भाऊ म्हणतो आपण याला, कारण मोलॅलिटीला आपण स्मॉल एम ने डिनोट करतो. मोलॅरिटी असतं कॅपिटल एम आणि मोलॅलिटी असतं स्मॉल एम. ओके आता अगोदर आपण याची डेफिनेशन बघू जसं अगोदर केलं होतं. तर व्हॉट इज मोलॅलिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट in 1 kg of solvent. 1 kg of solvent. डिफरन्स बघा मोलॅरिटी मध्ये इथं आपण 1 लिटर सोल्युशन घेतलं होतं आणि मोलॅलिटी मध्ये 1 kg सॉल्व्हंट घेतले. डिफरन्स एकदम क्लिअर आहे. मोलॅरिटी मध्ये सोल्युशन घ्यायचो लिटर मध्ये, इथं आपण सॉल्व्हंट घेतो केजी मध्ये. डिफरन्स लक्षात ठेवा. मोलॅरिटी कन्फ्युज होऊ शकतं म्हणून तुम्हाला फोकस देऊन सांगतोय की मोलॅरिटी मध्ये 1 kg सॉल्व्हंट असतं आणि मोलॅरिटी मध्ये 1 लिटर सोल्युशन असतं. आता ही झाली डेफिनेशन. आता फॉर्म्युला बघा बरं काय येईल. स्मॉल एम इज इक्वल टू एन बी म्हणजे मोल्स ऑफ सोल्यूट. एन म्हणजे मोल्स, बी म्हणजे सोल्यूट, मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय डब्ल्यू ए इन केजी. आता तुम्ही मला सांगा डब्ल्यू काय वेट आणि ए म्हणजे काय असतं तुमचं सॉल्व्हंट. तर याला काय म्हणणार मी वेट ऑफ सॉल्व्हंट किलोग्राम मध्ये, हे तुमचं मोल्स ऑफ सोल्यूट. तर हा झाला तुमचा फॉर्म्युला मोलॅलिटीचा, ज्याने तुम्ही न्यूमरिकल्स सॉल्व्ह करू शकता. हा आता इकडे बघा तुम्ही मला सांगायचंय की हा जो कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे टेम्परेचर डिपेंडंट आहे का टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. सोपं आहे सर, कसं ओळखलं सांगा. फॉर्म्युला बघा, फॉर्म्युल्यामध्ये कुठेतरी व्हॉल्यूम आहे का नाहीये आणि व्हॉल्यूम अब्सेंट असेल तर काय म्हणतो आपण टेम्परेचर इंडिपेंडंट. टेम्परेचर काय म्हणतो इंडिपेंडंट, टेम्परेचरवर डिपेंड करत नाही. नेक्स्ट युनिट काय येईल रे याचं, युनिट काय येईल एन म्हणजे मोल. एन म्हणजे काय मोल आणि वेट कशामध्ये घेतलंय केजी मध्ये, तर मोल पर केजी किंवा स्मॉल एम मोलल म्हणतो आपण याला. जसं तिकडे मोलर म्हटलं होतं इकडे मोलल म्हणतो आपण. तिकडे पण युनिट कसं कॅपिटल एम घेतलं होतं, इथं युनिट स्मॉल एम घेतो आपण. तर याला म्हणतो आपण मोलॅलिटी. सगळ्यांनी हा कॉन्सन्ट्रेशन टर्म नोट करा आणि याला पण स्टार करा, कारण या चॅप्टर साठी हा पण कॉन्सन्ट्रेशन टर्म महत्वाचा आहे. चला आय होप तुम्ही नोट केला असेल. ओके चला तर आपण जाऊया नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्मवर. आपण जाऊया नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्मवर. याचे न्यूमेरिकल पण खूप इझी आहेत, त्याच टाइपने तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा आपल्या ऍप मध्ये जी पहिली टेस्ट आहे त्या पहिल्या टेस्ट मध्ये आहे, तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आता आपण जाऊया नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्मवर. किंवा चला तुम्हाला जर न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं असेल तर आपण एक काम करू, एक न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. बघा इथे एक न्यूमेरिकल दिले आपल्याला, तर हा न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करू म्हणजे फॉर्म्युला आपला क्लिअर होऊन जाईल. ओके चला सगळ्यांनी क्वेश्चन रीड करा. इफ 90 ग्राम ग्लुकोज डिझॉल्व्ड इन 500 ग्राम सॉल्व्हंट, असं तुम्हाला क्वेश्चन दिलंय. ठीक आहे. आता मला सांगा कुठेतरी मोल्स दिलेत का नाही, तर आधी मोल्स काढावे लागतील. तर जसं मी तुम्हाला म्हटलंय आधी आपण गिव्हन डेटा लिहू. तर काय काय दिले बघा आपल्याला, गिव्हन डेटा लिहून घेऊ आपण. आपल्याला काय काय दिलेलं आहे, तर आपल्याला काय दिलंय 90 ग्राम ग्लुकोज. आता तुम्ही मला 90 ग्राम ग्लुकोजचे मोल्स सांगायचे. कसे काढणार सांगा रे. एन इज इक्वल टू काय असतं वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. वेट दिले 90, ग्लुकोजचं मोलर मास 180, आन्सर आलं 0.5. ठीक आहे, हे वेट 90 घेतलं, हे आलं आपलं एन. आता 500 ग्राम सॉल्व्हंट दिले.
500 ग्राम तुम्हाला दिले सॉल्व्हंट. पण मला सांगा ही जी व्हॅल्यू आहे कुणाची आहे, WA ची. पण आपल्याला WA ची व्हॅल्यू ग्राम मध्ये नाही किलोग्राम मध्ये पाहिजे असते. तर मग WA इज इक्वल टू काय येईल, 500 ग्राम म्हणजे किती, 0.5 kg. ओके, चला झालं. आता मला सांगा मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय, M इज इक्वल टू NB डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन kg, हा आपला फॉर्म्युला आहे. तर NB किती आला आपल्याकडे 0.5, तर 0.5 डिवायडेड बाय WA किती आहे 0.5, तर 0.5. डिझाईन सारखी आहे, कट करा, आन्सर येईल 1 मोलल म्हणजे M. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल की मोलॅलिटी कशी कॅल्क्युलेट केली. ठीक आहे, त्याला नोट करू शकता तुम्ही. चला हा, आता घेऊ आपण डेंजर क्वेश्चन. त्यासारखा क्वेश्चन आहे. व्हिडिओ पॉज करून ट्राय करा बरं. या क्वेश्चनचा सक्सेस रेट फक्त 10% आहे. याला 2 कॉन्सेप्ट तुमचे चांगले असले पाहिजे. चला एकदा पॉज करून ट्राय करा. चला तुम्ही ट्राय केलं असेल, आपण याला सॉल्व्ह करू. इकडे बघा आता. तर इकडे बघा, तर आधी तुम्ही मला हे सांगायचं की 49% वेट बाय वेट याला कन्वर्ट करा. कसं कन्वर्ट करणार सेंटेन्स मध्ये, काय येईल सांगा. 49 ग्राम H2SO4 इज प्रेझेंट इन 100 ग्राम सोल्युशन. हे झालं कन्वर्जन, जे मी तुम्हाला स्टार्टिंगला शिकवलं होतं. आता मला सांगा इथं हा तुमचा काय सोल्यूट आहे, हा तुमचा काय सोल्यूट आहे, आणि हे 100 ग्राम तुमचं काय सोल्युशन आहे. हे तुमचं काय सोल्युशन. पण मला सांगा मोलॅलिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला सोल्युशन आहे सॉल्व्हंट लागतो. तर सोल्यूट आहे सोल्युशन आहे, सॉल्व्हंट काढा. आपल्याला माहिती आहे काय की सोल्यूट प्लस सॉल्व्हंट या दोघांची जर तुम्ही ऍडिशन केली तर आपल्याला काय भेटतं, सोल्युशन. सोल्यूट किती आपल्याकडे 49 आहे, सॉल्व्हंट आपल्याला माहित नाही, आपल्याला काढायचं आहे सॉल्व्हंट, आणि सोल्युशन किती आपल्याकडे 100. तर मला सांगा सॉल्व्हंट जो आहे तो किती येईल, सॉल्व्हंट 100 मायनस 49 म्हणजे 51 ग्राम. पण जसं मी तुम्हाला सांगितलं किलोग्राम मध्ये पाहिजे, तर 51 इंटू 10⁻³ किलोग्राम येईल. आता ग्रामचं किलोग्राम कन्वर्जन तर माहिती आहे ना, सांगायची गरज नाही. चला हे आलं. आता इकडे बघा 49 ग्राम H2SO4, 49 ग्राम H2SO4, 49 ग्राम H2SO4 याचे मोल्स कॅल्क्युलेट करा बरं. NB कसं कॅल्क्युलेट करणार, वेट अपॉन मॉलिक्युलर वेट म्हणजे 49 डिवायडेड बाय हे 49 दिलेलं आहे, सल्फ्युरिक ऍसिडचं मोलर मास 98, आन्सर येईल 0.5. आलं. आता काढा मोलॅलिटी. झालं M इज इक्वल टू NB डिवायडेड बाय WA इन kg. तर NB किती आलं आपलं 0.5. हे काय NB काढलं 0.5, आणि WA किती आलं हे बघा 51 इंटू 10⁻³ 51 इंटू 10⁻³ हे सॉल्व करा. 10⁻³ वरी गेलं प्लस 3 झालं तर हे होईल 500 वरी, कारण 0.5 गुणिले 1000 किती 500 ना, आणि भागिले 51. तर आन्सर येईल तुमचं अप्रॉक्सिमेटली 9.8 मोलल. ठीक आहे, क्वेश्चन खूप चांगला आहे बरं का, कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. कारण याच्यामध्ये बघा क्वेश्चन एकदम वन लाइनर आहे, पण कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. ते तुम्ही नोट करा. ठीक आहे, आय होप तुम्ही नोट केलं असेल. आता नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म जो आहे तो आहे आपला मोल फ्रॅक्शन. चला इकडे बघा, तर सिंपल आहे. मोल फ्रॅक्शन जे मोल फ्रॅक्शनला आपण या सिम्बॉलने डिनोट करतो, याला चाय म्हणतो आपण, काय किंवा चाय अकॉर्डिंग टू यू. आता इकडे बघा मोल फ्रॅक्शन या सिम्बॉलने डिनोट करतो. समजा मी असं लिहिलं चाय ए, तर याचा काय मिनिंग होतो रे, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट. आणि समजा मी असं लिहिलं चाय बी, तर याचा काय मिनिंग होतो, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ठीक आहे, ए म्हणजे सॉल्व्हंट, बी म्हणजे सोल्यूट. आता तुम्हाला मेथड सांगतोय, ती मेथड लक्षात ठेवा, मोल फ्रॅक्शनचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होतील. इकडे बघा, ज्याचं तुम्हाला मोल फ्रॅक्शन काढायचे, आता एचं काढायचे ना, त्याचे मोल्स वरी ठेवायचे. एचं काढायचं तर एचे मोल्स वरी ठेवा, आणि डिवायडेड बाय बाकी मोल्सची ऍडिशन.
सेम इथं करायचं. इकडे बघा, कुणाचं मोल फ्रॅक्शन काढायचं बीचं, तर बी चे मोल्स वरी ठेवा, बाकी खाली सगळ्यांची ऍडिशन. ओके, आता हे झालं फॉर्म्युला. आता समजा मी दोन्ही मोल फ्रॅक्शनची ऍडिशन केली तर काय होईल सांगा बरं मला. चाय ए प्लस चाय बी, म्हणजे दोघांची ऍडिशन केली तर लक्षात ठेवा मोल फ्रॅक्शनची ऍडिशन नेहमी 1 येत असते. ऍडिशन ऑफ ऑल कॉम्पोनंट्स इन ऍडिशन ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ ऑल कॉम्पोनंट्स इज ऑलवेज 1. याला काही युनिट नसतं तर इट इज युनिटलेस. बघा बरं, इथं कुठेतरी व्हॉल्यूम आहे का? नाहीये, तर काय असेल? टेम्परेचर इंडिपेंडंट असेल, टेम्परेचर इंडिपेंडंट असेल. ठीक आहे. आणि इकडे हे बघा, हे सांगा मला, कुठे गेलं? हा, मोलॅलिटी पण टेम्परेचर इंडिपेंडंट आहे आणि मोल फ्रॅक्शन पण तुमचं टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. ठीक आहे, चल. तर हे होतं आपला कॉन्सन्ट्रेशन टर्म. आय होप तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन टर्म समजले असतील. आपण एकदम जे महत्वाचे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत ते बघितलेले आहेत. आता याच्यावरचा क्वेश्चनही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, इथं क्वेश्चन दिलेला आहे. तर इफ 2 मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ड इन 3 मोल्स ऑफ सॉल्व्हंट, डेटा लिहू आपण. इकडे बघा, अगोदर आपण गिवन डेटा लिहू. तर 2 मोल्स ऑफ सोल्यूट याचा अर्थ आपल्याला दिलं NB इज इक्वल टू 2. 3 मोल्स ऑफ सॉल्व्हंट याचा अर्थ दिलं NA इज इक्वल टू 3. सॉल्व्हंट आहे ना, तर A लिहिलं आणि सोल्यूटला काय लिहिलं B. आता समजा मला काढायचे मोल फ्रॅक्शन Aचं, तर मी तुम्हाला काय सांगितलं, ज्याचं मोल फ्रॅक्शन काढायचे त्याचे मोल्स वरी आणि बाकी खाली सगळ्यांची ऍडिशन NA प्लस NB. तर NA किती आहे? 3. NA 3 प्लस NB 2, आन्सर येईल 3/5. समजा मला काढायचे मोल फ्रॅक्शन ऑफ B, तर मी काय सांगितलं, ज्याचं मोल फ्रॅक्शन काढायचंय त्याचे मोल्स वरी, बीचं काढायचं तर बीचे मोल्स वरी आणि खाली ऍडिशन करून टाका बाकी सगळ्यांची. तर NB किती आपलं? 2. NB आहे 2 आणि खाली 3 + 2, आन्सर येईल 2/5. ओके, तर असं आपण सॉल्व्ह करतो. चला, ते नोट करा. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन टर्म्स बघितलेले आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर पासून आपण जे